Good evening, all of you. ओके, ठीक आहे. बऱ्याच स्टुडंट्सने बघा मला आज म्हटले की सर मूव कॅप्चर झाला. म्हणजे आपल्या स्टुडंट पैकी बऱ्याच स्टुडंटने असे म्हणत होते की त्यांचं म्हणणं आहे की सर मूव कॅप्चर झाला. तर ठीक आहे, ज्याने ज्याने मूव कॅप्चर केला त्यांनी त्यांचं तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. परंतु ज्यांना मूव कॅप्चर नाही करता आला, ज्यांना मूव कॅप्चर नाही करता आला, तर त्यांच्यासाठी काय डिफिकल्ट होतं मार्केटमध्ये, म्हणजे डिफिकल्ट काय होतं हे थोडं शोधण्याचा प्रयत्न करा सगळे स्टुडंट. का शोधण्याचा प्रयत्न करा? कारण आपण एक्सपेक्टेड काय करत होतो मार्केटमध्ये माहितीये मला, सगळ्यांची जम्बलिंग झाली की नाही नाही सर आपण तर गॅप डाऊन म्हणत होतो आणि फ्लॅट ओपनिंग झाली, म्हणजे असं काही जणांचं म्हणणं असू शकतंय. तर ठीक आहे, फ्लॅट ओपनिंग पेक्षा गॅप डाऊन ओपनिंग आपण म्हटलो, परंतु फ्लॅट ओपनिंग झाली. परंतु आपला थॉट प्रोसेस काय होता, मार्केट जर का या झोन मध्ये आलं, म्हणजे हा 75 मिनिटचा झोन आपण काय केलता, मार्क करून ठेवला होता. बरोबर की नाही? काय म्हटलं होतं मी, एक ही लेवलचं स्ट्रॉंग आहे जी निफ्टीला थोडस काइंड ऑफ पॉज किंवा एक काय म्हटलं होतं आपण, जस्ट रिट्रेसमेंट, एक रिट्रेसमेंट मार्केटला देऊ शकते ही लेवल. आणि अजून काय आपण याला म्हटलं होतं की हा 25,000चा काय आहे, हा राऊंड नंबर आहे. मग या राऊंड नंबर पाशी आपण काय म्हटलं होतं, जर काही इंगल्फ वगैरे दिसत असतील तर तुम्ही बुलिश काइंड ऑफ ट्रेड घेऊ शकताय. आणि जर ही लेवल्स ब्रेक झाली तर 50% क्वांटिटी. का 50% क्वांटिटी? कारण ऑलरेडी मार्केट 150 म्हणजे 150 पॉइंट मार्केट फॉल होऊन नंतर पुन्हा खाली जाण्याचं पोटेन्शियल रखतंय. म्हणजे जर का मग आपण मी काय सांगितलं, नॉर्मल मार्केटचं बिहेवियर काय आहे की नाही नाही 100-150 पॉइंट अप, 100-150 पॉइंट डाऊन, बस दॅट्स इट. म्हणजे नॉर्मल बिहेवियर आहे. ठीक आहे, तुम्हाला आज खूपच भाजी आवडली तर तुम्ही जास्त जेवण जरा करताय ना, परंतु कंटिन्युअसली तुम्ही जेवण करताय का ते? नाही जेवण करत. म्हणजे आपण काय करायचंय, डेली बेसिस वरती मार्केट कशा पद्धतीनं ट्रेड करू शकते, एक ट्रेड आपल्याला देऊ शकते, तो ट्रेड आपण कशा पद्धतीनं कॅप्चर करू, हा थॉट प्रोसेस आपण ठेवायचा आहे. ओके, ठीक आहे. मार्केट जर का सपोज दॅट गॅप डाऊन झालं असतं तर या 150 पर्यंत पण गेलं असतं. परंतु काय झालं आज मार्केट, मार्केट फ्लॅट ओपनिंग झाली. मग फ्लॅट ओपनिंग मध्ये ऑलरेडी 150 पॉइंट डाऊन होणं आणि पुन्हा 150 पॉइंट अप होणं, म्हणजे 300 पॉइंटचं ट्रॅव्हल झालं मार्केट. मग असं मार्केट जास्त करून करत नाही, म्हणजे एक्सपेक्टेड नाही करायला. काय मार्केट 700 पॉइंट पण एक दिवशी पळू शकते, परंतु 6 मंथ मधून त्या ऑपॉर्च्युनिटी किती असतात, 1-2-3 टाइम्स हे ऑपॉर्च्युनिटी असतात. मग आपण ट्रेड कशासाठी करायचं आहे, नाही नाही 1-2-3 टाइम्स मध्ये जे होते त्यासाठी नाही करायचं. आपण 10 मधल्या 7 टाइम्स जे काय होते, 8 टाइम्स काय होते, याच्यावरती आपण फोकस करायचा आहे. क्लिअर? बघा, एकदम एकदम नीट अँड एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला अनालिसिस आपण सांगितली होती की जर का या झोन मध्ये जर का तुम्हाला 1 मिनिटाला कोणते इंगल्फ वगैरे दिसत असतील तर तुम्ही ट्रेड करू शकताय. बघा, मार्केट फ्लॅट ओपनिंग झाले, फ्लॅट ओपनिंग नंतर सेलअप बसायला सुरुवात केली आणि आपल्या या झोन मध्ये प्राइस आल्यानंतर काय झाली, इथे इंगल्फ बनली. फर्स्ट ट्रेड हा तुमचा इनिशिएट होत होता, बरोबर की नाही, इंगल्फ ट्रेड. बघा, इथं 1 मिनिटाचे इंगल्फ बनले असं नाही, तुम्हाला मल्टिपल कन्फर्मेशन मार्केटनं दिले. कोणतं कोणतं कन्फर्मेशन दिले बघूया आपण, की मार्केटनं तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल बघा, इथं 1 मिनिटाला पण म्हणजे इंगल्फ बनले, इथं 3 मिनिटालाही इंगल्फ बनले, बरोबर की नाही, आणि 5 मिनिटाला पण काइंड ऑफ या इंगल्फ बनलेत, म्हणजे हा डाऊनफॉल त्यानंतर इंगल्फ. तुम्हाला हा ट्रेड एकदम चांगल्या पद्धतीने कॅप्चरेबल होता. म्हणजे हा जो काही मूव आला ना, आणि सगळे मी तुम्हाला म्हटलं होतं सगळे बेरिश होणार. या कॅन्डलस्टिक ज्यांनी ज्यांनी पाहिल्या, या 2 कॅन्डलस्टिक, त्यांना असं वाटायला लागलं नाही नाही मार्केट तर यार गॅपडाऊन व्हायला पाहिजे होतं, परंतु मार्केट फ्लॅट झालंय आणि एवढं ग्लोबली काय काय इश्यू चालू आहेत तर मार्केट सडनली फॉल 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 होत जाईल. आणि त्यांना एका झटक्यात मार्केटनं काय केला,
लॉस मध्ये कन्व्हर्जन करून टाकलं. समजलं? ज्यांनी इथं म्हणजे डाऊनसाइडला मार्केट फर्दर फॉल होईल असा विचार केला त्यांनी, परंतु आपण काय करायचंय, पेशन्सली थांबून या पद्धतीने ट्रेड जनरेट करायचे. आणि मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय, काय सांगितलंय, जर का हा फर्स्ट पॉइंट आहे, हा फर्स्ट पॉइंट स्विंग ब्रेकडाऊन होतोय, तो पण एक्स्ट्रीम लेवलला. एक्स्ट्रीम लेवलला इन सेन्स काय, की मार्केटने एक जर्नी, अच्छी खासी जर्नी ट्रॅव्हल केली आणि त्यानंतर म्हणजे बघा, तुम्ही जागा कधी होताय मार्केटमध्ये, जागा कधी होतं याला खूप महत्व आहे. म्हणजे ऑलरेडी सगळं गावानं हा ट्रेड करून बसला, म्हणजे इन्स्टिट्यूशन्सनं ट्रेड करून बसले आणि मग जाऊन तुम्ही इथं झोपेतनं जागा झालाय. नाही अजून फर्दर फॉल होईल. का फॉल होईल? तुमच्या हातून तर ऑलरेडी किती पॉइंट गेले, 100 पॉइंट मार्केटचे तुमच्या हातून निसटलेत. म्हणजे 100 पॉइंट मार्केट ऑलरेडी फॉल झालंय आणि मग पुन्हा तुम्हाला काय वाटलं, नाही हा स्विंग डाऊन साइडला ब्रेक झालाय, तर अजून फर्दर मार्केट फॉल होऊ शकतंय. अशी जर का तुमची सोच असेल, म्हणजे तुमचा विचार असा असेल, तर त्या विचारामध्ये आपल्याला परिवर्तन करण्याची गरज आहे. बरोबर की नाही? ऑलरेडी मी काय म्हटलंय, मार्केटमध्ये कधी डाऊनसाइडची एंट्री घेताय, तर आले कोणत्या ठिकाणाहून मार्केट, हे कधी विचार करा. जर का लॉंग साइड तुम्ही एंट्री करताय, तर मार्केटने ट्रॅव्हल कुठून होऊन आले, म्हणजे बाबा 10 पॉइंट आता ट्रॅव्हल झाले आणि मग तुम्हाला थॉट प्रोसेस आलाय की अपसाइडला मार्केट जाऊ शकतंय, चांगली गोष्ट आहे, तुम्ही करू शकता, कॅरी ऑन. परंतु ऑलरेडी मार्केट 70 पॉइंट, 80 पॉइंट, 100 पॉइंट असं जर का मार्केट ट्रॅव्हल होऊन आलेलं असेल आणि मग जाऊन तुमचा अंतरात्मा काय म्हणायला लागलाय, की नाही फर्दर मार्केट अप जाऊ शकते, जायला काय जाईल, परंतु याची पॉसिबिलिटी 2 to 3 टाइम्स आहे. म्हणजे 10 टाइम्स मधल्या 2 to 3 टाइम्स अजून फर्दर अप जाऊ शकते. परंतु आपण कशासाठी ट्रेड करायचंय, 7 टाइम मार्केटमध्ये, 8 टाइम मार्केट्समध्ये जे काय घडतंय त्याच्यासाठी ट्रेड करायचं आहे. क्लिअर? ओके, यस, गुड. म्हणजे फर्स्ट ट्रेड तर हा तुमचा बनत होता आणि सेकंड ट्रेड बघा, म्हणजे बिलीव्ह मी, वन ऑफ द आपल्या इन्स्टिट्यूशनच्या स्टुडंटनं मला या ठिकाणी हा मूव कॅप्चर केलेला, त्यांनी स्क्रीनशॉट टाकला होता. म्हणजे फर्स्ट स्विंग, सेकंड स्विंग आणि थर्ड स्विंग. गुड, व्हेरी नाईस कॅप्चरेबल ट्रेड. आणि तुम्हाला मी किती म्हणजे सांगितलं याच्या अगोदर, की जर का मार्केट या थर्ड पॉइंटला म्हणजे तिसऱ्या स्विंगला ज्यांना ज्यांना कॅप्चर करता आलं, ते मार्केटचे खरं रिअल ट्रेडर आहेत. रिअल ट्रेडर कोण आहेत, की ज्यांनी हा थर्ड पॉइंट कॅप्चर केला. समजलं? आणि थर्ड पॉइंट कॅप्चर होताना कधी लक्ष ठेवा, जर का याची थोडी वीक असेल ना, तर ती वीक थोडीशी इग्नोर करायला सुरुवात करा. आणि हे डॉट रिव्हर्सल येत असते कधीही, इन्स्टिट्यूशनला एक सम सेट ऑफ रुल्स वरती ते मार्केटला घेऊन येतात आणि मग त्यांचा थॉट प्रोसेस होते, नाही मार्केटला अप घेऊन जायचंय. आणि हा 25K चा म्हणजे 25,000चा एक राऊंड नंबर पण एकदम डॉट तिथं आहे बघा. म्हणून मी म्हणत असतो ना, मल्टिपल कन्फर्मेशनचा ट्रेड कोणता आहे, तर ते हे काइंड ऑफ ट्रेड आहेत. आणि ज्यांनी इथं पुट शॉर्ट वगैरे केले, ते अच्छे खासे प्रॉफिट मध्ये आहेत बघा. आणि त्याच स्टुडंटला हेही माहिती होतं, की सर हा ट्रेड एक 5 मिनिटाचा इथे एक झोन बनवले प्राइस आणि हा झोन पण ब्रेक होऊ शकतोय, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे हा ब्रेकआउट जो झाला ना, हा ब्रेकआउट व्हायच्या अगोदर त्यांनी अँटिसिपेट केलं, की नाही प्राइस वरच्या दिशेला जाऊ शकते. मग ते जर अँटिसिपेट करतायत, तर तुम्हालाही करता आलं पाहिजे अँटिसिपेट. ओके, म्हणजे हा 5 मिनिटाचा झोन आहे, हा 5 मिनिटाचा झोन एकदम एक्स्ट्रीमला बनलाय. म्हणजे हा जो काय फॉल झालाय मार्केटमध्ये, या फॉलच्या बघा एक्स्ट्रीमला हा झोन आहे. मग एक्स्ट्रीमला झोन असेल तर थोडस काय म्हटलंय मी, इग्नोर करत चला. आहे तर लोअर टाइम फ्रेमचा झोन, परंतु हा लोअर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन हायर टाइम फ्रेमच्या डिमांड झोन मध्ये क्रिएट झालाय, म्हणून याला थोडं इग्नोर करायचं.
ओके. अच्छा, कसं हे मूव कॅप्चरेबल होते. ज्यांनी ही जर्नी एन्जॉय केले तरी काय हरकत नाही, परंतु ही प्रोफेशनली जर्नी एन्जॉय नाही. म्हणजे ज्याने आज पीई साइडला प्रॉफिट केलंय, पीई बाईंग किंवा कॉल शॉर्ट केलाय, सीई शॉर्ट केलाय. हा, ज्यांनी या ठिकाणी शॉर्ट केलाय सीई शॉर्ट, वेल अँड गुड आहे. म्हणजे काय नाही हरकत. म्हणजे एक काइंड ऑफ तुम्ही रिस्की ट्रेड घेतलाय इथून. म्हणजे बाबा हा ठीक आहे, इथपर्यंत प्राइस येईल आणि मग जाऊन बघूया टाइम डिके वगैरे काय येईल ते त्या पद्धतीने सी शॉर्ट केले असतील तर चांगलं आहे. म्हणजे हा प्रोफेशनली शॉर्ट आहे ना ऑलरेडी. का प्रोफेशनली शॉर्ट आहे बघा, ज्या वेळेस 125 मिनिटचा एसजेड बनलाय वरती, त्यावेळेला आपल्याला एक क्लिअर समजलं की नाही नाही, इथे इन्स्टिट्यूशन्स ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे आपण ज्या वेळेला अनालिसिस करायला सुरुवात केली त्यावेळेस हा 25 मिनिटची जी काही कॅन्डल स्टिक आहे, ही कॅन्डल स्टिक क्लोजिंग डाऊन साइडला झाले. म्हणजे इथं फायर फायटिंग झालेला हा इन्स्टिट्यूशननं सेलअप मारलाय. मग हा जर का सेलअप मारलाय इन्स्टिट्यूशननं, तर अपकमिंग एक्सपायरी म्हणजे जी काही गुरुवारी एक्सपायरी होणार आहे, ही गुरुवारची एक्सपायरी आपण काय पकडू शकतोय की नाही नाही 25,200च्या नियर, म्हणजे डाऊन साइडला येणे जर का कॉल शॉर्ट केलेत म्हणून तर हा मूव्ह आलाय. मग याच्या खालीच एक्सपायरी आपण यांनी सेलरनं, म्हणजे हे जे काही 25,200चे जे काही सेलर आहेत ह्यांचा प्रयत्न काय असेल की नाही नाही याच्या खाली एक्सपायरी करायची, जेणेकरून यांना प्रॉफिट होईल. ओके. आणि ज्यांनी ज्यांनी हा 75 मिनिटचा झोन आपण जो हा झोन बघून ज्यांनी इथं पुट शॉर्ट केलेत त्यांचा काय थॉट प्रोसेस असेल की बाबा 25,000च्या वरती एक्सपायरी होईल. बरोबर. म्हणजे मार्केटनंच आपल्याला दोन लेवल्स डिसाइड करून म्हणजे प्रोव्हाइड केलेत आपल्याला. काय प्रोव्हाइड केले की 25,200 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला आणि 25,000 म्हणजे हा एक सपोर्ट आहे मार्केटला. ओके. बस. वॉइस येतोय? हा, गुड. ठीक आहे. बघा एक रेजिस्टन्स पॉइंट आपल्याला काय कोणता भेटलाय 25,200चा आणि सपोर्ट कोणता भेटलाय 25,000चा. तर या रेंज मध्ये मार्केटला आपण पाहतोय. बॉर्डर व्ह्यू म्हणजे जर का सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण मार्केटला पाहिलं तर याच्यामध्ये थोडस मार्केट टाइम स्पेंड करू शकते असं आपल्याला येथून आपल्याला समजलंय. म्हणजे जे काही झोन बनलेत, मग या झोनच्या डिस्टल लाईन पाशी जर का हॉल्ट व्हायला लागली प्राइस, म्हणजे डिस्टल लाईन बघा, सप्लाय झोनची डिस्टल लाईन कुठं असेल अपसाइडला आणि डिमांड झोनची डिस्टल लाईन या डाऊन साइडला. जोपर्यंत प्राइस या डिस्टल लाईन पाशी जाऊन हॉल्ट करत नाही तोपर्यंत एक्स्ट्रीम बुलिश व्हायचं नाही. आणि जोपर्यंत या डिमांड झोनच्या डिस्टल लाईन पाशी प्राइस हॉल्ट करत नाही तोपर्यंत बेरिश व्हायचं नाही. दॅट्स इट. क्लिअर. या 2-3 दिवसाचं आपलं टार्गेट समजलं की मार्केटमध्ये कशा पद्धतीनं मूव्ह ऑन करायचं आहे. म्हणजे जस्ट यामध्ये एक मार्केट पॉज घेऊ शकते, हा आपल्याला थॉट प्रोसेस झाला. मग आता उद्या बघूया. उद्या जर का हा 75 मिनिटची सर कॅन्डल इथं क्लोजिंग झाली, गुड आहे. नेक्स्ट कॅन्डल पण इथं पॉज व्हायला पाहिजे. सेकंड हाफ मध्ये जर झोन ब्रेक होत असेल तर आपण लॉंग साइडला जाऊ शकतोय. आणि सपोज दॅट ही पॉसिबिलिटी नाही घडली मार्केटमध्ये, नेक्स्ट पॉसिबिलिटी काय घडायला पाहिजे मग मार्केटमध्ये, हा प्राइसने इथं आली, प्राइसनं रिजेक्शन घेतलं आणि इथं एक कन्सॉलिडेशन चालू आहे. आजच्या सारखं नाही. आज बघा मार्केटमध्ये काय बनत होतं, म्हणजे 75 मिनिटचं तर हॅमर बनली बघा. ओके. म्हणजे सेकंड हाफ मध्ये म्हणतोय मी 75 मिनिटची हॅमर बनली. ऍज सुन ऍज म्हणजे त्याच्यासोबतच 15 मिनिटची पण डाऊन साइडला वीक बनतायत. म्हणजे असं वीक बनायला नाही पाहिजेत.
आपल्याला काय पाहिजे इथं बेरिश कॅन्डलस्टिकची क्लोजिंग बनली पाहिजे. म्हणजे या लेवलला अशा पद्धतीची कॅन्डलस्टिक बनायला पाहिजेत. म्हणजे यस, अशा पद्धतीची ही अपसाइडला वीक असेल तर चालेल, परंतु डाऊनसाइडला वीक नाही पाहिजेत. म्हणजे आज ज्या पद्धतीने या डाऊनसाइडला वीक आहेत ना, म्हणजे इथं बायर्स ऍक्टिव्ह आहेत. बायर्स काय करायला लागलेत, ही जी लेवल्स आहे ही डिफेंड करायला लागलेत. बघा इथं पण हे 25 मिनिटला पण काय व्हायला लागले, डाऊन साइडला वीक बनायला लागले. आणि ही वीक बनायचं स्ट्रक्चर कधी बनते, एक अच्छा खासा डाऊनफॉल आल्यानंतर. अच्छा खासा म्हणजे काय, बघा ऑलमोस्ट 500 पॉइंटचा हा काय फॉल आहे आणि त्यानंतर इथं वीक आपण बघायला लागलेला ऑब्झर्वेशन केलंय. ओके. आणि उद्यासाठी बघा काय, म्हणजे एक ड्रॉप, बेस कॅन्डल आणि रॅली हे पण स्ट्रक्चर बनले. म्हणजे ऑलरेडी 75 मिनिटचा झोन आहे तो आहे आणि तिथंच हे ड्रॉप, बेस कॅन्डल, रॅली काइंड ऑफ स्ट्रक्चर बनले. मग उद्यासाठी ही रेंज खूप महत्वाची आहे. ही जी काय रेंज नॅनो नॅनो रेंज, म्हणजे ही जी काय 10 मिनिटाला वगैरे ही रेंज बनली ना, याच्या आतमध्ये प्राइस न जास्त करून यायला नाही पाहिजे. जर का मार्केट वरती गेले किंवा याच्या खाली मार्केटला जर जायचं नसेल, तर मार्केटने या रेंज मध्ये आलं नाही पाहिजे बघा. जर का मार्केट या रेंज मध्ये येत असेल, म्हणजे हा जो काही झोन बनलाय प्राइस मध्ये, हा 10 मिनिटाचा हा जो काही झोन बनलाय, या झोन मध्ये प्राइसनं जास्त वेळ टाइम स्पेंड करायला नाही पाहिजे. हा ठीक आहे, आले तरी पण पुन्हा मग या फर्दर हा अपमूव या पद्धतीनं वरती गेली पाहिजे. आणि ही जी काही ट्रेंड लाईन बनते मार्केटमध्ये, मी तुम्हाला आपल्याला काय कोणती सूचित केले बघा, ही जी ट्रेंड लाईन सूचित केली, म्हणजे याच्या ब्रेकआउट वरती लॉंग तर घेऊ नका, परंतु ह्या ब्रेकआउटच्या नंतर कुठूनही पॅनिक सेलिंग मार्केटमध्ये येऊ शकते. का पॅनिक सेलिंग येऊ शकते, कारण हा 125 मिनिटचा एसजेड आहे. लक्षात, 125 मिनिटचा एसजेड आहे, म्हणून इथं प्राइस टॅप झाली की इथून ब्रेकडाऊन येऊ शकते. बघा मी या 25 मिनिटच्या सप्लाय झोन मध्येच अजून काय मार्क केले, की नाही एक्स्ट्रीम लेवलला कोणत्या ठिकाणी इनबॅलन्स झालाय. तर मला असं दिसलं इथं 15 मिनिटला बघा, म्हणजे एक ड्रॉप, बेस कॅन्डल, ड्रॉप, हे एक स्ट्रक्चर बनलंय. मग याच्या वीक पासूनच रिजेक्शन आलंय. मग इथले पेंडिंग ऑर्डर अजून काय आहेत, बाकी आहेत. म्हणजे इथून एक प्राइस मध्ये फॉल येऊ शकतोय. आणि इथंच काय आहे, प्रिव्हियस डे ची क्लोजिंग प्राइस आहे. म्हणजे या डे ची बघा, प्रिव्हियस डे ची क्लोजिंग प्राइस या 150च्या लेवल वरतीच आहे. म्हणजे ऍडजस्टमेंट क्लोजिंग वरती आहे आणि ऍक्च्युअल क्लोजिंग इथं आहे. बघा ऍक्च्युअल क्लोजिंग या ठिकाणी आहे. तर ऍडजस्टमेंट क्लोजिंगला महत्व द्या आणि त्या झोन मध्येच येते, म्हणजे 150ची लेवल त्या झोन मध्येच येते. म्हणून मी काय म्हटलं, की हा ब्रेकआउट एकदम रिस्की ट्रेडर जे आहेत, ते रिस्की ट्रेडरच इथं हा ब्रेकआउट कॅप्चर करा. सेफ ट्रेडर अजिबात हा कॅप्चर करायच्या भानगडीत पडू नका. सेफ ट्रेडरनं काय करायचंय, नाही नाही ठीक आहे, वरच्या साईडला मार्केट जर का आलंय आणि डाऊन साईडचे एकदम लेवल्स एकदम टेस्टेड आहेत, जसं की मी इथं तुम्हाला सांगितलं होतं बघा, या लेवलला डाऊन साईडच्या ऑल लेवल्स टेस्टेड झाल्या म्हणून मी सांगितलं होतं या लेवलला, की जी काय ट्रेंड लाईन वरून येत होती ना, त्यावेळेस मी म्हटलं होतं की या पॉइंटला म्हटलं होतं की डाऊन साईडच्या ऑल लेवल्स आर टेस्टेड आणि मग हा फॉल व्हायला सुरुवात झाली. तसं इथं स्ट्रक्चर बनलं पाहिजे, की डाऊनसाइडच्या ऑल लेवल्स जर का टेस्टेड बनल्या, तर हा एक शार्प फॉल मार्केटमध्ये इथं ट्रिगर होऊ शकतोय. क्लिअर? समजलं? म्हणजे एकदम शॉर्ट बट स्वीट अनालिसिस काय, की ऑल ओव्हर अनालिसिस मी सांगतो. एक तुम्हाला समजून सांगितलं तर सगळ्या गोष्टी, परंतु आता सांगतो की मार्केट जर का फ्लॅट ओपनिंग होत असेल, म्हणजे फ्लॅट ओपनिंग म्हणजे काय बघा, या पॉइंटच्या 108-10 पॉइंटच्या आणि याच्या आतमध्ये जर का मार्केट 40 पॉइंटच्या इथंच ओपन होतंय, तर मार्केटमध्ये थोडासा बायस्ड काय व्हायचंय, लॉंग साइडची अपॉर्च्युनिटी बघायची आहे. म्हणजे का लॉंग साइडची अपॉर्च्युनिटी बघायची आहे, बघा इथं 3 मिनिटला एक ट्रेंड लाईन पण प्लॉट होते. एक एक या एक हा स्विंग, हा सेकंड स्विंग आणि हा थर्ड स्विंग. म्हणजे इथं एक प्राइस टेस्ट होऊन अपसाइडला जाऊ शकते आणि अजून 75 मिनिटच्या डिमांड झोन मध्ये प्राइस आहे. म्हणून हा थॉट प्रोसेस आपण काय व्हायचंय, की लॉंग साइडला ट्रेड कोणता भेटतोय का, त्याच्या अपॉर्च्युनिटी मध्ये आपण राहायचंय.
एकदा का जशी प्राइस ह्या 75 मिनिटच्या झोन मध्ये गेली रे गेली, म्हणजे या 150ची लेवल 140ची लेवल इथं गेली प्राइस, तर थोडस प्रॉफिट बुकिंग करा आणि इथून कुठून सेल साइडची अपॉर्च्युनिटी भेटते का हे थोडस फाइंड आउट करा उद्या मार्केटसाठी. आणि सपोज दॅट असं घडलं नाही इथं पण लॉंग साइडची वगैरे अपॉर्च्युनिटी भेटली नाही, सीधा मार्केट इथं गॅपडाऊन झालं आणि मार्केट गॅपडाऊन होऊन ही फर्दर लेवल का जर का ब्रेक केली तर थोडस डाऊनसाइडचा विचार करू शकताय. ओके, तोपर्यंत डाऊनसाइडचा विचार मार्केटमध्ये नाही आणायचा. एक काय मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग म्हणजे इथं गॅपडाऊन वगैरे ओपनिंग होऊन ही लेवल्स ब्रेक झाली तर एक ती पण आय एम पर्सनली गोइंग टू 50% क्वांटिटी. इथं फुल क्वांटिटी म्हणजे पंच नका करू असं मी का म्हणतोय, जरी हा मोठा फॉल आला तरी आपण कॅप्चर नका करू, काय फरक पडत नाही. आणि यस, अजून एक काल मी सांगायचा पॉइंट राहिला, आज तुम्हाला तो पॉइंट सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली ना तर जास्त क्वांटिटी पंच करू नका. हा जर एन पॅटर्न बनत असाल तर थोडीशी क्वांटिटी थोडं काय आपण म्हणजे डाऊन साइडला व्ह्यू पॉइंट ठेवू शकतोय. फर्स्ट स्विंग ब्रेक हा जर ब्रेक झाला तर जास्त क्वांटिटीनं जायचं नाही, कारण ही लेवलच ट्रॅपिंगची लेवल आहे. ट्रॅपिंग होऊ शकते या लेवलला. कारण जर तुम्ही मायक्रो लेवलला जर गेला ना तर 24,960 म्हणजे 24,960 ते 950 पर्यंत पशी पण एक सपोर्ट येतोय प्राइसला. त्यामुळे म्हटलं मी जर का प्राइस इथं डाऊन साइडला जात असेल तर हा हा पॅटर्न बनवणं गरजेचं आहे. म्हणजे फर्स्ट ही लेवल ब्रेक केली आणि पुन्हा फर्दर एक रिट्रेसमेंट आली आणि मग ही लेवल ब्रेक होते तर थोडस कॉन्फिडन्स येईल. अदरवाईज जर का फर्दर फर्दर फॉल असा होत गेला तर तो ट्रेड म्हणजे 50% क्वांटिटीनच कॅप्चर करा. ओके, एक वेळेस प्राइस या ठिकाणी जर का आली इथे एक बेरिश कॅन्डल बनवली तर थोडं अच्छे खासे आपण ट्रेड करू शकतोय. इथं काय होतं एक फिबोनाचीचे 0.3 ची लेवल पण या लेवलला येते म्हणजे 25,200च्या लेवलला. ओके, त्यामुळे मी काय म्हटलं या लेवल्स पासून एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगली भेटू शकते की डाऊन साइडला मार्केट जाण्याची. ओके, ज्यांना करंट एक्सपायरी मध्ये ट्रेडिंग करायचं नाही त्यांनी काय करा, नेक्स्ट एक्सपायरी नेक्स्ट एक्सपायरी मध्ये पण ट्रेडिंग करू शकता. नेक्स्ट एक्सपायरी म्हणजे कोणती की 24 तारखेची 24 जुलैची पण तुम्ही एक्सपायरी ट्रेड करू शकता ज्या वेळेला इथं मार्केट येईल त्यावेळेला. ओके, क्लिअर. मार्केटमध्ये बघा मी काल आपण एकदम डिटेल्स मध्ये बघितलं होतं की लॉंग टर्म मध्ये मार्केटनं थोडासा गोंधळ केलाय आणि तो गोंधळ कधीपर्यंत मार्केटमध्ये फुलफिल होऊ शकत नाही. 24,800 पर्यंत थोडेसे डाऊनसाइड व्ह्यू बनू शकते ज्या पद्धतीने या कॅन्डल स्टिक बनतायत. विकली कॅन्डल पण बनली, विकली कॅन्डलला हा फॉलो थ्रू आहे म्हणजे ते उद्या येऊ शकते परवा येऊ शकते म्हणजे नो बडी नोज. परंतु या फॉल साठी थोडं प्रिपेअर व्हा. कारण काय माहितीये का मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडर बेरिश बनलाय. मग ते बेरिश ट्रेडरचा माइंडसेट मार्केटनं जोपर्यंत बुलिश मध्ये कन्वर्ट करत नाही तोपर्यंत मार्केट फॉल होत नसतंय. मग हे मार्केट काय करायला लागलंय, काहीतरी आपल्या डोक्यातून म्हणजे भुलवायला लागले, आपल्याला दिशाभूल करायला लागले मार्केट की नाही नाही मी बेरिश होतो ना तो माइंडसेट थोडस बुलिश मार्केटमध्ये कन्व्हर्जन झाला पाहिजे असं मार्केटचं म्हणणं आहे. म्हणजे म्हणजे जे काही इन्स्टिट्यूशन आहेत त्या इन्स्टिट्यूशनचं ते म्हणणं आहे की जो काय रिटेल ट्रेडर आता बेरिश बनलाय मार्केटमध्ये तो रिटेल ट्रेडर बेरिश मधून त्याचा माइंडसेट काय झाला पाहिजे, बुलिश मध्ये कन्व्हर्जन झाला पाहिजे. मग तो बुलिश मध्ये कधी कन्व्हर्जन होईल, एक वेळेस ही ट्रेंड लाईन जर का मार्केटमध्ये ब्रेक झाली ना तर थोडा मार्केटमध्ये तो बेरिश बुलिश होऊ शकतोय. म्हणजे त्याला हीच माहित आहे ना, त्याला फर्स्ट पॉइंट माहित नाही. त्याला मी म्हटलं ना थर्ड पॉइंट इथं जसं कॅप्चर करायचा असतो तसं त्याने इथं कॅप्चर केलं नाही. त्याला आता सगळी जाणीव झाली आहे मार्केटमध्ये आणि सगळ्या युट्यूबरना सांगितले की ही एक ट्रेंड लाईन येते म्हणून. म्हणून तो जागा झालाय. रिटेल ट्रेडर सगळ्यांना माहित झाली ही ट्रेंड लाईन आता. म्हणून याच्यावरती आपण ट्रेड करत नाही बघा. जी गोष्ट सगळ्यांना माहिती झाली त्यावरती अजिबात ट्रेड करायचा नाही. अजिबात ट्रेड करायचा नाही. ओके,
तर उद्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल माझ्यासाठी मार्केट काय असेल, फ्लॅट ओपनिंग असेल तर एक अपॉर्च्युनिटी अपसाईडची बघेन मी या लेवल्स पर्यंत, आणि जर का इथं मार्केट भेटलं तर हा मार्केट बेरिश बनू शकते, अशा व्ह्यू पॉइंटनं आपण ट्रेड करायचं आहे. ओके, क्लिअर? येस. स्टॉक्स कोणी आयडेंटिफाय केलेत का? स्टॉक्स बघा, स्टॉक्स थोडेसे आयडेंटिफाय करत चला. बघा, मी एक स्टॉक्स तुम्हाला लॉंग टर्मच्या दृष्टीने एक सजेस्ट करतोय की याचा एक चार्ट थोडस मला एकदम म्हणजे छान वाटायला लागलाय. ओके, हा एक ब्रेकआउट पण बनू शकतोय 531च्या वरती. ओके, म्हणजे ही एक ट्रेंड लाईन बनत होती ना काइंड ऑफ, ह्या ट्रेंड लाईनचा पण आज मार्केटनं म्हणजे इथं ब्रेकआउट दिलाय. HEG थोडस लक्षात ठेवा. माझं काय म्हणणं आहे की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह ज्यांना ट्रेड पाहिजे असतात तर त्यांच्यासाठी एक काहीतरी मी म्हणजे सांगूया आपल्या इन्स्टिट्यूशन थ्रू. ओके, तर त्यांच्यासाठी हा एक म्हणजे एक लॉंग टर्म विजन म्हणजे हा एक विकलीचा बघा सप्लाय झोन होता, हा सप्लाय झोन एकदम काय झालाय, एकदम टेस्टेड झालाय, एकदम डिजिटल लाईन पाशी प्राइस म्हणजे येऊन गेले एक वेळेस, आणि आज आठवड्याची सुरुवात असतानाच हा स्टॉक पडायला सुरुवात केली. म्हणजे या स्टॉकनं एक ब्रेकआउट दिलाय, म्हणजे अजून 4 दिवस पेंडिंग आहेत स्टॉक्स कडे. तर तो एक चार्ट बुलिश बनू शकतोय. इथं डेली बेसिस वरती कोणती ही एक लेवल फक्त आपल्याला दिसते, त्या लेवल्सच्या ऑलरेडी टेस्टेड लेवल झाले. रिअल ब्रेकआउट हा 551च्या वरती एकदम ब्लास्ट होईल मूव, तर तोपर्यंतच आपण याला कॅप्चर करायचा प्रयत्न करू शकतोय. ओके, ऍज युअर रिस्क मॅनेजमेंट. त्यानंतर बघा, हा एक ब्रेकआउट लेवल दिलती मी याची, या ठिकाणी दिलती, तर त्याचाही ब्रेकआउट झालाय, 667 पर्यंत गेलाय. ओके, तर हे दोन स्टॉक्स होते, थोडेसे रडारवरती ठेवा. हा HEG पण काइंड ऑफ त्या पद्धतीने ट्रेडिंग करा. NHPC बघा, याला एक झोन आपण मार्क केलता बरोबर ना 25 मिनिटचा. येस, त्याच्या प्रॉक्सिमल पासूनच एक प्राइस निघून गेले. याचं बघा इनबॅलन्स एक्सट्रीमचा कोणत्या ठिकाणी बघा एकदम प्रॉक्सिमल पाशी पण प्राइस आले नाही, म्हणजे तिथूनच प्राइस रिजेक्शन घेतलंय. तर थोडस पोटेन्शियल आहे या स्टॉक्स मध्ये. NHPC म्हणा, याच्यामध्ये काय झालंय, यामध्ये पण तीच लेवल आहे ऑलमोस्ट, म्हणजे ब्रेकआउट झालाय, पुन्हा खाली आलाय. ओके, ISA मध्ये ब्रेकआउट झाला. हे थोडेसे स्टॉक रडारवरती ठेवा तुमच्या. येस, बाकीचे कोणी 25 मिनिटचे आणलेत का झोन्स? झोन्स कशा पद्धतीने बनतायत काय? गुड, बघूया. टाटा पॉवर 75 मिनिट झोनचा एक रेजिस्टन्स आहे, तिथून प्राइस अपसाइडला जाऊ शकते असं म्हणणं आहे. ओके, अजून काय अपसाइड ब्रेकआउट देऊ शकतो का, देऊ शकतो का नाही असं नाही, तर त्याचे अनालिसिस सगळी सांगायची का ब्रेकआउट होऊ शकतोय. येस, गुड. अजून काय इथं M6 मध्ये हा 75 मिनिटचा झोन आहे का, 1 2 3 4. ओके, ठीक आहे, बघूया M6. नेक्स्ट काय, अपसाइड का अपसाइड,
मी सांगितलं तुम्हाला रिझन, इथं जे पण काय तुम्हाला वाटतं ना ते इथं थॉट प्रोसेस लिहा. ओके, 75 मिनिटचा एक झोन आहे, तिथं प्राइस आली. ओके, एकदम डिस्टल लाईन पाशी येऊन नंतर पुन्हा आज एक अपसाइडचा मूव आलाय. ओके ठीक आहे, बघूया की आहे. आणि इथं कोल इंडिया ब्रेकआउट पॉसिबल आहे. ओके, का ब्रेकआउट पॉसिबल आहे इथं, वाय, ते थोडस बघायचं, डिस्क्रिप्शन मध्ये लिहित चला. टाटा पॉवर बघूया आपण, टाटा पॉवरचे अनालिसिस. गुड, विकलीचा हा एक सप्लाय झोन आहे, सप्लाय झोनचे एकदम डिस्टल लाईन पण क्रॉस करून प्राइस आले. ओके, यस. नेक्स्ट काय आहे, डेलीचा कोणता झोन नाहीये, एकदम काइंड ऑफ बिरिश बिरिश कॅन्डल बनत आलेत. गुड, अजून एक डाऊनसाइड वरून ट्रेंड लाईन जाते. येस, ब्युटिफुल. नंतर 75 मिनिट 125 मिनिट मध्ये काय आहे, 125 मध्ये पण झोन नाही. ओके गुड. 75 मिनिट मध्ये 75 मिनिट मध्ये ब्रेकआउट तुम्ही बघितलाय ना. ओके, यस. येस, एक लेवल तेवढी टेस्टेड नाहीये अजून. ओके, परंतु ती ओपनिंगला म्हणजे एकदम वीक टू वीक टेस्टेड करून आले, काय हरकत नाही. म्हणजे ही जर का 75 मिनिट मध्ये ब्रेकआउट पाहताय तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. व्हेरी नाईस. म्हणजे टाटा पॉवरला आपण काय करू शकतोय, ग्रीन लिस्ट मध्ये कन्व्हर्जन करू शकतोय बघा. म्हणजे बघा, यांनी काय काय अनालिसिस केले, म्हणजे जर का अशा पद्धतीची हायर टाइम फ्रेम मधून संपूर्ण लिहायचं. आता मी कशा पद्धतीने बघितलं की विकली टाइम फ्रेम वरती या पद्धतीने एक झोन आहे, कोणता, हा सप्लाय झोन आहे, बरोबर की नाही. तर तुम्ही तिथे लिहायचं, सर विकली टाइम फ्रेमचा हा एक एसजेड आहे. म्हणजे एसजेड आहे म्हणण्यापेक्षा एक टेस्टेड एसजेड आहे म्हणायचं. काय म्हणायचं, एकदम टेस्टेड ऍव्हरेज सप्लाय झोन आहे. ओके, नेक्स्ट पुन्हा जायचं कशावरती, डेली टाइम फ्रेम वरती. डेली टाइम फ्रेम वरती एक ट्रेंड लाईन दिसली आपल्याला, बरोबर काय, एक ट्रेंड लाईन दिसते सर. अपसाइडचे लेवल्स एकदम बोगस आहेत, म्हणजे अपसाइडचे लेवल्स काय छान नाहीत. पुन्हा 125 मिनिटला एक डाऊनसाइडची एक ट्रेंड लाईन दिसते आणि ती ट्रेंड लाईन ब्रेक होण्याच्या मार्गावरती आहे. बस दॅट सेट, म्हणजे एकदम ब्युटिफुल पॉइंट झाला. आणि हा आपण ब्रेकआउट सर कॅप्चर करू शकतोय. एक मिनिट, इथे ईएमए आपण बघूया कशा पद्धतीनं स्ट्रक्चर बनलंय ईएमएचं. व्हेरी नाईस, म्हणजे काही हरकत नाही. थोडस अजून मला वाटतं कन्सोल्टेशन स्टॉक करू शकतोय, परंतु काय हरकत नाही. म्हणजे विकलीच्या सपोर्ट इथं काइंड ऑफ घेतलाय, तर ब्रेकआउट येऊ शकतोय. म्हणजे प्रिडिक्टेबल आहे ब्रेकआउट. एक वेळेस प्राइस रॅली, बेस कॅन्डल रॅली, इथे एक वेळेस टॅप होऊ शकते. बघा काय होऊ शकतंय, एक एक प्राइस मध्ये काय गोंधळ होऊ शकतोय की एक ब्रेकआउट देईल स्टॉक आणि पुन्हा ही एक लेवल काय टेस्ट व्हायची बाकी आहे बघा. एक ही लेवल आहे ना, म्हणजे वीक टू वीक ऑलमोस्ट टेस्ट आहे, परंतु ज्या पण काही पेंडिंग ऑर्डर आहेत ना इन्स्टिट्यूशनच्या, त्या इथं पेंडिंग ऑर्डर कलेक्ट करायला येऊ शकते. बस एवढा फक्त थॉट प्रोसेस ठेवा, बाकी तुम्ही लॉंग स्टॉक मध्ये होऊ शकताय. म्हणजे एकदम छान ट्रेड आहे, काय हरकत नाही. ओके गुड. टाटा पॉवर तर एकदम एक्सलंट, म्हणजे अपसाइड ब्रेकआउट देऊ शकतो का, व्हेरी नाईस. नेक्स्ट काय, एमसीएक्स. एमसीएक्स मध्ये बघूया आपण की काय काय घडलंय एमसीएक्स मध्ये. एमसीएक्स मध्ये तुमचा थॉट प्रोसेस काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल काहीच नाही, फक्त झोन दिलाय.
म्हणजे एक 75 मिनिटचा झोन आहे असं म्हणणं आहे. बट ठीक आहे, बघूया आपण. डेली वरती प्राइस ऑलरेडी एक्सटेंडेड आहे. एक्सटेंडेड हा मूव जर सपोज जर फिबोनाचीच्या इथून रिट्रेसमेंट आपण बघितले तर फिबोनाचीचाही कोणता रिट्रेसमेंट येत नाही. ओके, ही लेवल इथून बघितली तर 0.23चं कनेक्ट म्हणजे रिजेक्शन आहे, नाही काय. म्हणजे ऍज अ फिबोनाची वरती आपल्याला कोणते लेवल्स भेटत नाहीये. आणि EMA20चा आज रेजिस्टन्स घेतलाय बघा, जो काय हा ब्रेकडाऊन शार्प झालाय तिथंच आज EMA20 ऑन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, बरोबर की नाही, त्याचा डेली टाइम फ्रेम वरती रिजेक्शन डॉट रिजेक्शन घेतलंय, बरोबर की नाही. तर त्या पद्धतीनं थोडस हा व्ह्यू पॉइंट एवढा छान नाही बनत. 75 मिनिटचा झोन आहे, परंतु तो एक्स्ट्रीमला झोन आहे. हा डिमांड झोन आहे, त्या डिमांड झोनचा अचिव्हमेंट नाही. बघा 75 मिनिटचा डिमांड झोन बरोबर काढलाय, नो डाऊट, काय हरकत नाही. म्हणजे 75 मिनिटचा डिमांड झोन हा बरोबर आहे, परंतु या डिमांड झोन मध्ये पॉवर का नाहीये, कारण ही जी काय लेगआउट कॅन्डल आहे, या लेगआउट कॅन्डलचा हाय पण ब्रेक नाही, म्हणजे फॉलो थ्रू नाही. फॉलो थ्रू नाही, प्लस त्या झोनचा अचिव्हमेंट नाहीये, प्लस EMA20 पण आपल्या सपोर्ट मध्ये नाहीये. अजून काय फक, हा ठीक आहे, 8000 एक राऊंड नंबर आहे इथं काइंड ऑफ, बस. ओके, बाकी काय एवढं फेवरेबल नाही. येस, अजून एक फेवरेबल कोणती पोझिशन आहे की एक प्रिव्हियस रेजिस्टन्स होता, नाव ऍक्ट आहे सपोर्ट, पण ती लेवल्स बघा किती खाली गेली आता. प्रिव्हियस सपोर्ट म्हणजे प्रिव्हियस रेजिस्टन्स नाव ऍक्ट आहे रेजिस्टन्स, म्हणजे प्रिव्हियस रेजिस्टन्स नाव ऍक्ट आहे सपोर्ट, ही लेवल्स एकदम खाली आहे 8000 राऊंड नंबरच्या ठिकाणी. आणि आता आपण कुठं कोणत्या ठिकाणी खडा आहे, म्हणजे आपण कुठं उभा आहे बघा, 24,200 वर, 8,200 वरती आहे. म्हणजे एवढी रूम आहे प्राइसला ट्रॅव्हल व्हायला डाऊन साइडला. हा, तर थोडस काइंड ऑफ असे ट्रेड नका घेऊ. हा, ठीक आहे. नेक्स्ट काय, KEI अपसाइडला मूव जाऊ शकतोय का, तर 75 मिनिटचा डिजिट, 75 मिनिटचा डिजिट 23 तारखेचा आहे. ओके, खूप जुना डिजिट असं वाटतंय मला. वीकली टाइम फ्रेमचा हा सप्लाय झोन आहे. ओके, सप्लाय झोन मध्येच प्राइस ऑलरेडी अजून डिस्टल लाईन कशी, डिस्टल लाईन क्रॉस पण नाही बघा, वीकनं पण क्रॉस नाही केली. टेस्टेड तर इथंच लेवल आहे, परंतु पुन्हा इथं प्राइस एकदम शॉर्टर टाइम फ्रेम ट्रेंड लाईन कोणती येते का, नाही येत आहे. एक डिमांड झोन, येस, ही एक रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, ही लेवल आहे. ओके, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट म्हणजे हा रेजिस्टन्स फर्स्ट ऑफ ऑल ऍक्ट करत होते, तिथं प्राइस सपोर्ट घ्यायला लागले. ओके, फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम हा EMA20 ऑन वीकली टाइम फ्रेमचा आहे. ओके, गुड. त्यानंतर हा 75 मिनिटचा हा झोन आहे, प्राइस तिथं टॅप होऊन वरती चालले, परंतु वरती चालले ठीक आहे, परंतु अजून वेट आहे बघा, म्हणजे ब्रेकआउट व्हायला अजून वेट आहे. ओके, कारण एक ड्रॉप इनबॅलन्स आहे प्राइस मध्ये. वरच्या लेवल्स अजून एवढ्या स्ट्रॉंगली, तर थोडस नको हा ट्रेड. ओके, एवढं स्ट्रॉंग नाही आपलं कन्व्हिन्सिंग येत, किंवा अपसाइडची ट्रेंड लाईन पण कोणती ब्रेकआउट वगैरे होत नाहीये. ठीक आहे, इथे इथे एक वेळेस प्राइस जर घ्यायचाच आहे ट्रेड ना, तर या लेवलला घेऊ शकतो, एक ड्रॉप बेस कॅन्डल राहिली, एकदम ड्रॉप बेस कॅन्डल राहिली, म्हणजे याच्या जवळ येईल आपण. या हे 3,500 जे काही रेजिस्टन्स बिकम सपोर्ट ऍक्ट करते ना,
आणि तिथे EMA 20 ऑन विकली टाइम फ्रेमचा पण आहे. तर त्या थोड्याशा लेवल्स आपल्याला काय करतील, एक बूस्ट करतील मार्केटला. आणि हा जो काय ओरिजिन आहे तो पण एकदम खाली आहे बघा. जो काय मार्केटमध्ये ही इम्पल्स आलती काइंड ऑफ, तर त्याचा पण ओरिजिन खाली आहे. तर असे काइंड ऑफ नको ट्रेड. ओके. येस, कोल इंडिया बघूया आपण. कोल इंडिया, कोल इंडियामध्ये थोडस काहीतरी भेटल असे वाटतंय. कोल इंडिया 0.5चं रिजेक्शन घेतलंय. ओके. फिबोनाचीच्या मंथली टाइम फ्रेम वरती 1.5चं रिजेक्शन आहे. ओके. 3 मंथ मध्ये काय आहे का? नाही झोन. विकली बेसिस वरती एक फायर फायटिंग या ठिकाणी झाली आहे आणि त्यानंतर मूव आलाय, परंतु एक वीक इथं पडली आहे. विकली बेसिस वरती सप्लाय झोन पण हा एक सप्लाय झोन आहे, त्याच्यावरती प्राइस अजून नाहीये गेली. डिजिटल लाईनच्या ऑलमोस्ट जवळून आले. ओके. डेली वरती काय सिच्युएशन? डेली वरती कोणतेही झोन स्ट्रॉंग नाही आहेत. बघा थोडस अपसाइडला जाऊ द्या. या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये येऊ द्या. म्हणजे ही जी काही ब्रेकडाऊन झालाय, ब्रेकडाऊन तर करायचा प्रयत्न करतोय, पण हा ब्रेकडाऊन फेल्युअर होऊ शकते बघा. म्हणजे सगळ्यांना घाबरवायला लागलाय स्टॉक. ओके. म्हणजे हा कोल इंडिया चांगला स्टॉक आहे. ओके. पोटेन्शियल आहे. परंतु काय होते, प्राइस डाऊन साईडला आली की एकदम बाईंग होते, डाऊन साईडला आली की एकदम बाईंग होते. मग हे काय करायला लागले, यांचे जे काही पेंडिंग ऑर्डर आहे ते पेंडिंग ऑर्डर स्मॉल फिलअप करायला लागलेत बघा, फिलअप करायला लागलेत. असं काइंड ऑफ स्ट्रक्चर आहे. परंतु हे जे काही फिलअप करायला लागलेत की रिअल स्टॉक मध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे रिअल स्टॉक मध्ये काहीतरी गडबड आहे. हे कधी म्हणजे कधी नलिफाईड होईल, ज्या वेळेला ही ट्रॅपिंग आहे ती अपसाइडला कन्व्हर्जन होईल. मग इथं काय करूया आपण, जर का ही ट्रेंड लाईनच्या आतमध्ये प्राइस आली तर थोडीशी ट्रेडेबल आहे. कधी? या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये, किंवा हा स्विंग तरी ब्रेक होऊ द्या. ऍटलिस्ट हा जो काही स्विंग आता लोअर टाइम फ्रेमला बनला असेल ना. येस, गुड. म्हणजे हा जो काय, ही जी काही वीक होती, वीक म्हणजे प्रिव्हियस सपोर्ट नाव ऍक्ट ऍज रेजिस्टन्स. म्हणजे सपोर्ट म्हणजे हा शॉर्टर टाइम फ्रेमचा सपोर्ट आहे. म्हणजे बघा या ठिकाणी वीक बनले ना, वीक बनले या ठिकाणी बघा. ही लेवल्स कायम पाठीमाग पण एक थोडस सपोर्टचं काम केलंय. तर ही जी काही लेवल्स ब्रेकडाऊन झाली, शार्प ब्रेकडाऊन झाली आणि पुन्हा रिटेस्ट झाले बघा. इथं पण पुन्हा एक वीक पडले, म्हणजे इथे एक सेलअप बसलाय. मग हा सेलअप ज्या वेळेला नल्लिफाईड होईल त्यावेळेस एक मजा येईल या ट्रेड मध्ये. ओके. तर बघूया आपण की हा ट्रेड आपल्याला भेटतोय का. इथं या लेवलच्या वरती एक अपसाइड एकदम स्ट्रॉंग ट्रिगर होईल, त्यामुळे अलर्ट टाकून ठेवूया. ओके. कधी ज्या वेळेला प्राइस येईल त्यावेळेला हा आपला अलर्ट काय होईल, ट्रिगर होईल. तुमच्याही पोर्टल वरती तो तसा अलर्ट टाकून ठेवा. ओके. दुसरी ट्रेंड लाईन अपसाइडची कोणती बनत नाही. तुम्ही ट्रेंड लाईन एक कोणती प्लॉट केली बघूया आपण. 125 मिनिटला एक ट्रेंड लाईन प्लॉट केली.
असे ट्रेंड लाईन प्लॉट केले. बघा ही ज्या वेळेला रिसेट आपण मारतोय ना, चार्ट रिसेट चार्ट मारतोय, त्यावेळेला रिसेट चार्ट मारल्यावरती आपल्याला असं नाही दिसलं पाहिजे नाही नाही खूप स्ट्रिप ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनचा थोडासा अँगल कसा पाहिजे, असा म्हणजे या डायरेक्शनला पाहिजे बघा, म्हणजे ती ट्रेंड लाईन आपल्यासाठी चांगली म्हणायचं, अशा डायरेक्शनला पाहिजे, तर ती ट्रेंड लाईन काय म्हणायचं आपल्यासाठी चांगले. का चांगले? कारण त्यामध्ये काय होणार, जर का हे स्विंग आहेत ना, हे स्विंग बनतायत ना, हे स्विंगचा पण ब्रेकआउट येऊ शकते, ना की अशी एकदम स्ट्रिप. एकदम स्ट्रिप येत असेल तर ती ट्रेंड लाईन मध्ये स्विंगचा ब्रेकआउट येत नाही. तर हा 25 मिनिटला, कारण एक काइंड ऑफ जस्ट कॅन्डल बनले बघा इथे, विक बनले, आणि त्याचा स्विंगचा ब्रेकआउट आपण याला काय, आपण स्विंगचा ब्रेकआउट वगैरे आपण म्हणणार नाही. आपण कधी म्हणू शकतो ब्रेकआउट एक ठीक आहे, 390 ची लेवल ज्या वेळेला हा स्टॉक ब्रेकआउट देईल त्यावेळेस एक लॉंग बाईंग यामध्ये येऊ शकते. ओके, क्लिअर? बाकी बघा हे जे काही वीक पडले, या वीकच्या आतमध्येच हा संपूर्ण मूव आहे. जो पण काय बघा हा जो मूव आलाय, की जे काय फर्स्ट 25 मिनिटची जे काय बाईंग सेलिंग झालंय त्याच्यामध्येच पूर्ण दिवस स्टॉकनं कन्सोलिडेशन केलंय. ओके, एक एक याच्यामध्ये बरेच दिवसांपासून इथं ट्रॅपिंग होऊ शकते इथं. म्हणजे जे पण काय हे बाईंग झाले, इथं बाईंग झाले, इथं बाईंग झाले, आणि त्या सगळ्यांना आता वीक हँड्स, मार्केटचे जे काही वीक हँड्स आहेत ना, त्या वीक हँड्सला बाहेर काढायला हा मूव आलाय. हा वीक हँडला बाहेर काढण्यासाठी हा मूव आलाय असं एक्सपेक्टेशन आहे. परंतु हे जे काय आपलं अनालिसिस आहे, हा वीक हँडला बाहेर काढायला, म्हणजे जी काही सायकोलॉजी आहे, ही सायकोलॉजी आहे, ही सायकोलॉजी कधी प्रूव्ह होईल, ज्या वेळेला उद्याच्याला इथे एक बाईंग बाईंग पद्धतीची कॅन्डल तयार होईल, त्यावेळेला ही सायकोलॉजी प्रूव्ह होईल. आणि हा चार्ट काही लगेच थांबेल असं नाही मला वाटत. म्हणजे बघा अपसाईडला कोण थांबवायला आहे का या चार्ट मध्ये, तर नाहीये. तर हा ही जर का लेवल्स ब्रेकआउट जर का झाल्या स्ट्रॉंगली, तर हा मूव खूप चांगल्या पद्धतीनं ब्रेकआउट होऊ शकतोय. का ब्रेकआउट होऊ शकतोय बघा, 2025 पासून हा स्टॉक एका कन्सल्टेशन फेज मध्ये, म्हणजे 350 ते 400च्या लेवल मध्येच हा स्टॉक कन्सोलिडेट करतोय, म्हणजे प्रिव्हियस 6 मंथ पासून ऑलमोस्ट. मग हा रेंजचं तर टार्गेट ऑलमोस्ट देऊन जाईल, म्हणजे 400 पासून सुटला हा हा स्टॉक 90च्या वरती जर का एकदा ट्रेड करायला सुरुवात झाला, तर अच्छा कसे लॉंग ट्रेड आपल्याला बनवू शकतोय. ओके, इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, क्लिअर? म्हणजे स्विंग ट्रेड, थोडक्यात एक स्विंग ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे ना, तर त्याच्यावरती आपण बघू शकतोय. ठीक आहे, बाकी अजून कोणाचे स्टॉक्स, अजून कोणी स्टॉक्स आणलेत का? स्टॉक आणत चला, बघा तुमची लर्निंग त्यानुसार वाढत जाईल, मल्टिपल चार्ट तुम्हाला पाहता येतील, आणि त्या चार्ट मध्ये कशा पद्धतीने व्ह्यू पॉइंट पाहिजे हेही तुमचं डे बाय डे काय होईल, क्लिअर होत जाईल. ओके, ठीक आहे, चला. ओके, थँक्यू सगळ्यांना, गुड नाईट. एक मिनिट बघूया, कोणतं? इरिस, इरिस लाईफ सायन्स चार्ट, एक मिनिट बघूया. ओके, विकली टाइम फ्रेम वरती बघा काय झालंय, ऑलरेडी मार्केट स्ट्रेच झालंय आणि स्ट्रेच झाल्यानंतर एक काइंड ऑफ एंगल्फ बनले, आणि ती एकदम टॉपला बनले. जे पण काही इथं वीक हँड्स आलते, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला आले, त्यांना मार्केट थोडस बाहेर करणार असं वाटतंय. एक सप्लाय झोन पण स्ट्रॉंग बनलाय इथं, सप्लाय झोन पण स्ट्रॉंग बनलाय. जोपर्यंत हा सप्लाय झोन ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत या या स्टॉक मध्ये खूप काही बाईंग होईल असं नाही वाटत. ओके,
नाही एवढा चार्ट ब्युटिफुल नाही बघा. इथं अपसाइडला वीक पडलेत, इथं वीक पडलेत. विकली कॅन्डल वरती काइंड ऑफ बिरिश कॅन्डल्स दोन बनलेत. म्हणजे जे काही बाईंग आले ते पूर्ण सेलअप मध्ये कन्व्हर्जन झाले. आणि पुन्हा डेली वरती झोन्स वगैरे बनवत प्राइस गेली नाही. म्हणजे ऑलरेडी संपूर्ण डाऊनसाइडच्या लेवल टेस्टेड आहेत. बघा 125 मिनिटची कोणती लेवल म्हणजे स्ट्रॉंग नाही. येस, जस्ट ही एक लेवल स्ट्रॉंग आहे. म्हणजे ड्रॉप बेस कॅन्डल रॅली, कारण इथे अचिव्हमेंट पण आहे. परंतु प्राइस डॉमिनंट कोण करते? कारण डेलीचा हा एसझेड आहे. डेलीच्या एसझेड मध्ये प्राइस गेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तिथून रिजेक्शन येईल असं एक्सपेक्टेड आहे. ओके, रिजेक्शन येईल. कारण बघा, जे पण काही वीक बनते इथं पण वीक बनते. आपली थेरी बघा, थेरी आपण शिकलोय, ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन मध्ये शिकलोय. म्हणजे याच्यावरती हाय तर गेला बघा, या स्विंगच्या वरती हाय गेला, परंतु इथून इथून रिजेक्शन आलं, म्हणजे क्लोजिंग खाली आली. म्हणजे त्याच्यावरचा आपला हाय हाय पॉईंट कोणता झालाय? हा पॉईंट हायएस्ट झाला. मग याच्यावरती हाय क्रिएट झालाय बघा, परंतु क्लोजिंग खाली आली. म्हणजे हा हायएस्ट पॉईंट क्रिएट झाला, बरोबर. हा हायएस्ट पॉईंट. याच्यावरती प्राइस गेली परंतु क्लोजिंग खाली आली, मग त्यालाही काय महत्व नाही, म्हणून हायएस्ट पॉईंट हा झाला. याच्यावरती पण प्राइस गेली परंतु क्लोजिंग खाली आले, म्हणजे आपला हायएस्ट पॉईंट कोणता झालाय? हा पॉईंट झालाय. ओके. याच्यावरती पण प्राइस गेली आज, परंतु प्राइसनं अपसाइडला क्लोजिंग दिली नाही, म्हणजे सस्टेन होत नाही मार्केट. मग याच्यामध्ये हा एक शार्प सेलअप बसू शकतोय. ओके, हा थोडस मी जे काय अनालिसिस सांगितलंय ना, हे आपण बघूया उद्या परवा तेरवा. म्हणजे हा थोडा शॉर्टर म्हणजे हायर टाइम फ्रेमचा चार्ट आहे ना. तर बघूया, ज्या वेळेस हा मार्केटमध्ये अशा पद्धतीनं घडेल, सेलअप येईल, त्यावेळेला तुमची लर्निंग आहे ती लर्निंग वरती तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. ओके. तर बघूया याच्यामध्ये कशा पद्धतीने स्ट्रक्चर बनते. जोपर्यंत ही डिजिटल लाईन, म्हणजे हा जो काही सप्लाय झोन आहे, या सप्लाय झोनची डिजिटल लाईन जोपर्यंत व्हायोलेट होत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये म्हणजे बाईंग खूप काय होईल असं एक्सपेक्टेड नाहीये. ओके, गुड. अजून अजून कोणाचे स्टॉक्स आहेत? ठीक आहे, नाही आहेत. ओके, वेलकम सगळ्यांना. ओके, गुड नाईट ऑल ऑफ यू वन्स अगेन.